नमस्कार. सकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि आयुष्यामध्ये असे अनेक गोष्टी असतात की ज्यांना प्रायोरिटी देण्याची गरज असते. त्याच्याकडे वेळ देऊन लक्ष देऊन असे काही गोष्टी असतात की प्रायोरिटीवर घेऊन ते सॉल्व्ह करण्याची गरज असते, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो, टाळाटाळ करतो. अशीच एक गोष्ट आहे की बरेच दिवस प्राजक्ता मला सांगत होती की आपल्याला ही गोष्ट करून घ्यायची, पण दुर्लक्ष केलं गेलं, त्याच्याकडे प्रायोरिटी दिली गेली नाही आणि त्याच्यामुळे अशा अचानक अशी गोष्ट समोर येते की आपल्याला दिसतं की या ठिकाणी आपल्याला डिस्काउंट आहे. आता तुम्हाला माहिती आहे की महिन्याचा अखेर आहे, तरी पण जर का डिस्काउंट असेल तर आपण ती ग्रॅब करतो. ती कुठली गोष्ट आहे की जी आमच्याकडून टळून गेली, आम्ही आत्तापर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, ती गोष्ट आपण बघूया. पण त्याच्यासाठी आपल्याला तिथे जावं लागणार आहे आणि त्या गोष्टी टास्क आहे ती परफॉर्म करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आम्ही येता येता 1/2 चहाचा कप पण घेणार आहोत आणि मग घरी येणार आहोत. तत्पूर्वी ईश्वरी झोपलेली आहे. रविवारचा दिवस आहे, त्याच्यामुळे तिची उठण्याची आजची वेळ असेल सकाळी 10:30 वाजता. चलो चलो निघूया प्राजक्ता. चलो, थंडी आहे, थंडी खूपच थंडी आहे. काय या जेंट्स होते ना. एक मोठा साईज घ्या. सकाळचं डेट सांगा, नाव सांगा तुमचं, लगेच देते. तिथे काय लिहिलं होतं माहिती प्राजक्ता? युअर हेल्थ इज युअर इन्व्हेस्टमेंट. येस, खरं आहे ते. नॉट एक्सपेन्सेस. खरं ना? खरं आहे ना. म्हणजे ह्याच्यावर केलेला खर्च सुद्धा इन्व्हेस्टमेंटच एक प्रकारची. हो, खर्च नाही. खर्च नाही. वडापाव खायला हा तुम्ही एकच नंबर आवडला, एक नंबर. हा ताई, वडापाव तुमचा एक नंबर आहे. आणि पनवेलचा आपला नवीन पनवेलचा पोस्ट आहे, या पोस्टाच्या समोर घरगुती वडापाव सारखा वडापाव मिळतो आपल्याला. आणि आज पहिला एवढे दिवस आता आम्ही ते राहतोय पनवेल मध्ये, पण आम्ही जातो पण कधी आम्हाला दिसलं नाही. आज सकाळी आम्हाला इथे लक्ष गेलं. पण खरोखर तुम्ही कधी इथे येणार असाल वडापाव खायला तर अवश्य भेट द्या. एक नंबर घरगुती वडापाव तुम्हाला सांगतो. म्हणजे हॉटेलची चव वेगळी असते ताई, हॉटेलला आपण नाव ठेवत नाही. तुमचा वडापाव खाल्ला ना आम्ही, तो आम्हाला घरगुती वडापाव वाटला अक्षरशः. त्याच्यामुळे चव पण एक नंबर, 100 पैकी 100 मार्क तुम्हाला बरं वाटलं. अजून काय काय विकता तुम्ही? मिसळ पण असते का?
बरोबर, आम्ही मिसळ पुढच्या वेळेला कधीतरी ट्राय करू. पण आजचा वडापावसाठी तर अगदी 100 पैकी 100 मार्क देतो. धन्यवाद. आता आपण पंढरपुरी चहा पिणार आहोत. वडापाव नंतर पंढरपुरी चहा. त्याची मज्जा संडेची मज्जा. एकीकडे हे देऊन आलाय काय सॅम्पल देऊन आले. आणि आता पंढरपुरी चहा आहे. हा साखर आहे ना. साखरेच आहे. जाताना आम्ही घेतले क्रीम रोल घेतले आणि बिस्किट पण घेतलं. नानकट आहे बिस्किट ते जरा ईश्वरीसाठी. आणि खरं सांगायचं म्हणजे आम्ही किती वेगळे होत माहित. तिने प्राजक्ताने चहा प्यायलाय साखरेचा आणि मी चहा प्यायलाय गुळाचा. आम्ही खाण्यापिण्याच्या आवडींमध्ये सुद्धा इतके वेगवेगळे आहोत. विचार करा घरामध्ये आम्ही कसे राहत असू. चलो घरी जाऊया. सकाळची धावपळ करून आम्ही गेलेलो होतो ब्लड सॅम्पल देण्यासाठी. आणि ब्लड सॅम्पल आज प्राजक्ताचं देऊन आलो. म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. हा काल तिथे कॅम्प लागला होता. बरोबर. आणि कॅम्प असा होता. चेकअप कॅम्प. बरोबर. हेल्थ चेकअपचा कॅम्प होता आणि डिस्काउंट मध्ये होता स्पेसिफिक. त्याच्यामुळे मी माझी एक टेस्ट करून घेतली HbA1c आणि ती बघू शकता. त्याचा रिझल्ट आहे 5.30 आणि 6.30च्या वर वगैरे. हे का सांगतोय मी म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. नाही तर लोकांना वाटेल ब्लड सॅम्पल द्यायला गेले नाही 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 नथिंग डुईंग. आणि या उलट तिथे वाक्य मी ऐकलं ती मगाशी पण आपण बोललो की हेल्थ इज युअर हेल्थ इज इन्व्हेस्टमेंट नॉट एक्सपेन्स. म्हणजे प्रोएक्टिव्हली जर का आपण एखाद्या गोष्टीचं माहिती करून घेतली काय झालंय किंवा काही नाही आपले पॅरामीटर सगळे ठीक आहेत की नाही तर जास्त बेटर असतं. आणि विशेष करून ही जी HbA1c टेस्ट आहे ही टेस्ट तुम्हाला नॉर्मल जर करायला गेला तर त्याने सांगितलं की 600 रुपये घेतले जातील. आणि जर ती ऑफरमध्ये आम्ही केली तर ती 199 रुपये होती. त्याचबरोबर प्राजक्ताने जे तिची ब्लड टेस्ट करून घेतल्या आणि ही जी टेस्ट होती ती साधारणपणे किती होती 6,500 ना. 6,500च्या सगळ्या टेस्ट त्यांनी 1199 मध्ये करून दिल्या. आणि हे कॅम्प होता काल पनवेलमध्ये ठिकठिकाणी बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये कॅम्प होता त्यांचा. तर आम्हाला पण त्यांचं नोटिफिकेशन आलेलं होतं सिमिरा लॅबचं आणि आमच्या डॉक्टरांकडून पण आलेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं एक रुटीन चेकअप आपण करून घेऊया. त्याच्यामुळे फास्टिंग शुगर होती त्यामुळे सकाळी जाऊन हे सगळं करून घेतलेलं आहे. आणि आम्ही आत्ता आलो. सो आता बिस्किट गोडधोड एव्हरीथिंग खायला मोकळे पण कंट्रोलमध्ये असं मला वाटतंय. सो हा सगळा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला फॅमिली ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा. ईश्वरी पण आत्ताच उठली आणि ईश्वरीसाठी आम्ही स्पेशल तिथून मग क्रीम रोल घेऊन आलो. त्याचबरोबर बिस्किट पण घेऊन आलो आणि संपत पण आलं आहे. सो भेटूया अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय बाय. धन्यवाद. आभार. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.